रेषेच्या बाहेर 4 धावा डीजे. फलंदाज प्रणव आहे ना, 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. सलामीला जोडी ही आपल्याला पाहायला मिळते. ते एका बाजूला प्रणव, ते एका बाजूला रोहित, अर्थात होल्डर नावाने सुप्रसिद्ध असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा बॉल पुन्हा एकदा अकोट टप्प्याचा चेंडू होता. पंचांचा इशारा आलाय, व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव नक्कीच देऊन जाते आणि गोलंदाज आपण जर पाहिलं तर सुशांतला मात्र इथे दंडित केलं जात आहे. एक अतिरिक्त धाव संख्येत पुन्हा एकदा 1 नी भर होताना आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा सामना असणार आहे. सुरेख चेंडू, त्याला मात्र आपण पाहिलं तर लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढला. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार डीजे. आजच्या दिवसातील पहिली सेमीफायनल अर्थात A1 जुगाई आणि पुसाळे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असताना आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. आजच्या दिवसातील पहिली सेमीफायनल असणार आहे. दोन्ही कॅप्टन्सना विनंती असणार आहे आपण इनिंग ब्रेक मध्ये त्वरित आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. धन्यवाद. जाऊया मॅच कडे. पहिलाच बॉल रोहितच्या बॅट मधून निघाला. लॉंग ऑफ मध्ये खेळलेला फटका. 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, मात्र दुसरी धाव सुद्धा येथे मात्र थोडी आंगडे त्यांना पाहायला मिळाली. मात्र शेवटच्या क्षणाला नक्कीच प्रणव यांनी मात्र नकार दिलाय आणि आपण पाहिलं तर एकच धाव इथे प्राप्त केली गेली. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक जे अर्थात गोलंदाज घेऊन आलेत त्यांचं नाव आहे अर्थात दिनेश. आपण पाहिलं तर दिनेश यांचा पहिलाच चेंडू फेस केला तो अर्थात रोहित यानं लॉंग ऑफ नक्कीच खेळून काढला. मात्र एकच धाव इथे पूर्ण करता आली. पुढचा बॉल. आता मात्र सुरेख चेंडू, एका तेज तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र आपण पाहिलं तर प्रणवला मात्र उभं ठेवलंय. पुन्हा एकदा आपण पाहताय सुरेख चेंडू आहे. येथे मात्र वारंवार पंचांकडे पाहिलं जाते, मात्र पंचांकडून कोणत्या प्रकारची हालचाल
ते तुर्तास तरी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आता मात्र संयमी खेळी इथे माहिती आहे, हेच खरं क्रिकेट असतं मित्रांनो. जर आपल्याकडून जर फटका येत नसेल ना तर आपण नेक्स्ट बॉल स्ट्राईक रोटेट करावी लागते आणि तेच करण्याचा प्रयत्न इथे प्रणवने केला. कारण त्याला माहिती आहे माझा साथीदार अर्थात रोहित, त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे प्रतिभा आहे. आणि येथे मात्र आपण पाहताय एक वेगळा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित मात्र माघारी परतलाय. येथे मात्र दांडी 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 गोल डीजे. धन्यवाद डीजे. एक सुमधुर मराठी संगीत आपल्याला ऐकायला मिळालं, अर्थात चंद्रमुखी. आता मात्र चंद्रमुखी, आता येते खरं चंद्र कोण होतो आणि सूर्य कोण ते बघावं लागेल. कारण आपण पाहिलं एक मोठी विकेट, अर्थात रोहित मात्र माघारी परतलेत. त्यांच्याकडे आले ते अर्थात आकाश. इथे मात्र सुरेख फटका आहे आणि आपण पाहताय दोन क्षेत्ररक्षणाच्या मधून चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. मात्र तिकडे आपण थोडस चाचपणी केली, ते पंचांच्या माध्यमातून योग्य तऱ्हेने आपल्यापर्यंत पोहोचेल. पंचांनी आमच्यापर्यंत इशारा नक्की दर्शवला. 4 धावा, धावसंख्या 4 निवर. या 4 धावे नक्की षटक समाप्त झाले. धावसंख्येला ते अर्थात 19. आपण जर पाहिलं 2 षटकांचा खेळ नक्कीच पाहायला मिळाला. अर्थात आपण पाहिलं तर 2 षटक म्हटलं तर 12 चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. 19 धावा धावकते पाहायला मिळाल्या आणि एक मोठी विकेट. अर्थात रोहित मात्र माघारी परतलेत. सांघिक 3रं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन अर्थात गोलंदाज सुहास. सलामीला आलेला फलंदाज अर्थात प्रणव अजूनही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रणवकडे आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 चौकार आले. त्यानंतर मात्र प्रणव यांची बॅट कुठेतरी शांत पाहायला मिळते. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर इथे यष्टीरक्षक मात्र कोणत्या प्रकारची चपळाई त्यांच्या माध्यमातून तुर्तास तरी पाहायला मिळाली नाही आणि एक धाव इथे पूर्ण होताना पाहायला मिळाली. आता स्ट्राईकला ते अर्थात आकाश. आता येणारे 5 चेंडू हे निर्णायक असणार आहेत. कारण आपण पाहिलं तर 3 षटकांचा सामना असणार आहे. 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूमध्ये आपल्याला अधिकच्या धावा करणं गरजेचं असणार आहे. कारण समोरचा संघाचा विचार केला तर तेवढाच मातब्बार संघ आहे. पुढचा बॉल फेस करणार ते अर्थात आकाश. आकाशच्या बॅटमध्ये आपण पाहताय नक्कीच चेंडू थर्डमॅनला ट्रॅव्हल होतं. एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का आणि दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण. चांगल्या ह्याला म्हणतात एकावरती विश्वास. जर आपण पाहिलं असतं तर तिकडे प्रणवने क्रीज सोडली असती तर मात्र आकाशसाठी नक्कीच धोका निर्माण झाला असता. मात्र इथे एक चपळाई नक्कीच दोघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि 2 धावा इथे नक्कीच पूर्ण झाल्यात. या 2 धावेची धावसंख्या झाली अर्थात 22 धावा. 20 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस झाल्यानंतर अर्थात कोपड संघ आपल्याला पाहायला मिळतो. येथे मात्र आपण पाहताय दिशा भरकटले. नक्कीच ट्रॅक सोडून जात असताना चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पंचाने हात समांतर केले आणि गोलंदाज अर्थात सुहास यांना मात्र दंडित केले गेले. धावसंख्येत 1 ने भर होताना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक एक धाव येथे मात्र महत्वाची असणार आहे. आता मात्र उडवलाय आसमानी टोला 6 धाव्यांसाठी षटकार. सुंदर फटका. आता मात्र आकाशची बॅट बघून नक्कीच म्हणावं लागेल मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात आहे.
लेकिन हम कोशिश भी ना करे हे गलत बात आहे. आणि तेच इथं मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. प्रयत्न चालू आहेत. इथे 6 धावा तर नक्कीच मिळाल्या. या 6 धाव्यांशी जर आपण स्कोर कार्डचा विचार केला तर 29 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही षटकातील आपण पाहायला गेलं तर दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. कशा प्रकारच्या धावा जमवल्या जातील आकाशच्या माध्यमातून पाहावं लागेल. इथे मात्र सुरेख चेंडू आणि इथे मात्र सुहासचं कौतुक करावं लागेल. कारण आपण पाहतात डेथ ओव्हरमध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणं थोडंसं अवघड असतं. कारण आपण यॉर्करसाठी आपण ट्राय करत असताना तो चेंडू जरा लो फुलटॉस गेला किंवा फुलटॉस गेला तर मात्र अधिकच्या धावा येण्याचा चान्सेस जास्त असतात. अशा वेळी आपण असे रिस्क घेऊन अशा प्रकारची गोलंदाजी करणं थोडं अवघड असतं. आणि त्यात मात्र सुहास यांचं पारडं आज मात्र जड दिसते. शेवटचा चेंडू असणार. प्रणव मात्र याचा सामना करतील का, ह्या चेंडूवरती आघात करतील की दुर्घटना घडेल पाहावं लागणार आहे. आणि येथे मात्र उडवलाय समोरच्या दिशेने शानदार रुबाबदार दर्जेदार षटकार डीजे. आपण सलामीला आलात. चांगला खेळ आपल्या माध्यमातून ज्या प्रकारे आपण सुरुवात केलीत तशाच प्रकारचा एंड आपल्याकडून अपेक्षित होता आणि तो नक्कीच शेवट आपण गोड केलात. या 6 धाव्यांची धावसंख्या झाली ते अर्थात 36 आणि 37 धावांचं आव्हान ठेवले ते अर्थात चिखलवाडी संघासमोर. चला विनंती असणार आहे आपण कोपर्डे संघाला आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. तसेच चिखलवाडी संघाला तर विनंती असणार आहे आपण त्वरित मैदानाच्या बाहेर यायचं आहे. 3 षटकांचा सामना आहे. 18 चेंडूंचा आपण जर पाहायला गेलं तर 18 चेंडूमध्ये 36 धावा जमवण्यात इथे यश आलंय ते अर्थात कोपर्डे संघाला. आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर प्रणवच्या बॅटमधून तब्बल 3 चौकार आणि एक मोठा फटका अर्थात षटकार जर पाहायला गेलं तर 12 आणि 6 18 20 धावा वैयक्तिक प्रणवच्या नावावरती आहेत. एक चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. जर अधिक आपण जर पाहिलं गेलं तर रोहितची बॅट जर तळपली असती तर मात्र एक वेगळं चित्र निर्माण झालं असतं. मात्र क्रिकेट आहे इथे जर तरला खूप अंतर असतं आणि तेच इथे आपल्याला पाहायला मिळालं. चला विनंती असणार आहे अर्थात चिखलवाडी संघाला आपण आपली सलामी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. चला फर्स्ट सेमीफायनल अर्थात जो काही विपक्ष उसळले दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असणार आहे आपण टॉस साठी यायचं आहे. आपल्याला हा लास्ट आणि अंतिम कॉल असणार आहे. जुगाई आणि पुसरले दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण या. आपल्याला हा शेवटचा आणि अंतिम पुकार असणार आहे. मी अनिल पाटील यांना विनंती करतोय. विनोद सरांना विनंती करतो आपण जरा टॉस करून घ्यायचा आहे. फर्स्ट सेमीफायनल आहे तर चिखलवाडी संघाला सुद्धा एक मित्रत्वाची विनंती असणार. करतोय मॅच करतो पुढची मॅच करायला या पुढची मॅच कर. जवळ मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या सत्राला नक्की सुरुवात होतीये. सलामीवाडी मैदानाच्या आतमध्ये चिखलवाडी संघाला बिलॉंग करणारे आपल्याला पाहायला मिळते ते अर्थात सुशांत आणि सुहास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत ते अर्थात स्वतः कर्णधार प्रकाश आपल्याला पाहायला मिळत आहेत.
36 धावांचं लक्ष्य. पंचांचा इशारा आलाय. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल फेस करणार अर्थात प्रकाशांचा. प्रकाशांचा पहिलाच बॉल आपण पाहिलात तर एक सुंदर फटका. थोडस आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण खूप छान झालं, मात्र फेकी तेवढी छान होती. प्रकाशांना मात्र ते कलेक्ट करता आलं नाही आणि ते एकेरी धाव होती ते मात्र एक्स्ट्रा सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. मी युवा खेळाडू आहे त्यांचं नक्कीच कौतुक करेन. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. या 2 धावे नक्कीच श्री गणेशा करण्यात यश आले. ते अर्थात चिखलवाडी संघाचा सलामीवीर सुशांतला पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते अर्थात प्रकाश. आणि येथे मात्र भन्नाट चेंडू, अप्रतिम चेंडू इथे हाताळला गेलाय. डॉट बॉलची सांगता. प्रत्येक येणारा डॉट बॉल येथे कोपर्डे संघाचा आत्मविश्वास नक्की दुणावणार आहे. तर चिखलवाडी संघाला येथे मात्र बॅकफूट ढकलण्याचं काम येथे प्रत्येक डॉट बॉल करणार आहे. पुढचा बॉल आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे. फिल्डर येत आहेत मात्र त्यांना बेट करून चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार डीजे. नक्कीच पोहोचले. जाऊ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. प्रकाशांचा पुढचा बॉल. आता मात्र सुरेख चेंडू हाताळला गेला. आपण पाहिलं तर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. थोडस फंबल नक्की झाला. 1 धाव होती मात्र थोडस आपण पाहिलं तर आउटफिट मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना थोडस चेंडूने मात्र गिरकी घेतली आणि क्षेत्ररक्षकांना थोडा बीट केला करण्याचा प्रयत्न केला, मात्र योग्य क्षणी लगेच चेंडू कलेक्ट केला आणि फेकी केला आणि तोच परिणाम आपण पाहिला तर एकच धाव इथे ग्राह्य धरली गेली. स्ट्राईकले ते अर्थात सुहास. पहिलाच बॉल फेस करणार. अचूक लाईन वरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. आपण का करणार आहोत, आपल्याकडे ती का जबाबदारी आहे आणि आपण प्रथम षटक आपण का हाताळतो हे नक्कीच प्रकाश यांनी दाखवून दिले. आणि ते मात्र स्क्वेअर मध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक तर आहेत, चांगलं कलेक्शन म्हणावं लागेल. 1 धाव तर पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न केला गेलाय. दुसरी धाव सुद्धा येते पूर्ण. धावसंख्येत आपण जर पाहिलं तर 2 धाव्यांची नक्कीच भर होताना आपल्याला पाहायला मिळते. या 2 धाव्यांनी नक्कीच षटक क्रमांक पहिलं अर्थात ओव्हर नंबर 1 चा खेळ समाप्त झालाय. एका षटकाच्या धावसंख्येला ते अर्थात 9. देऊया तुर्तास डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत. चला फलंदाजांना सुद्धा विनंती असणार आहे आपण त्वरित या. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन अर्थात गोलंदाज अभि आपल्याला पाहायला मिळतात. एक युवा गोलंदाज, युवा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. तर स्ट्राईकला येते अर्थात सुशांत आणि नॉन सेकंडला येते अर्थात सुहास. धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 36. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. 37 धावांचं लक्ष आहे आणि त्याचा पाठलाग करताना आपण पाहिल्यात पहिल्या षटका अखेर 9 धावा नक्की धावळकर ते पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ नक्कीच मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
आता मात्र फुल टॉस होता, त्याला मात्र भिरकावला आणि येथे मात्र घडतंय काय आणि बिघडतंय काय, तर चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आपल्या खात्यामध्ये जमा केल्यात. पुढचा बॉल. आता मात्र सुरेख चेंडू. युवा खेळाडू आहे मात्र त्याच्याकडे व्हेरिएशनचा मात्र भरणा आपल्याला अधिक प्रमाणात नक्कीच पाहायला मिळतोय. कारण आपण पाहिलं तर पहिला चेंडू ज्या प्रकारे हाताळला, तदनंतर मात्र फुलटॉस, तदनंतर मात्र आपण पाहिलं तर अखूट टप्प्याचा चेंडू होता. प्रत्येक चेंडूवरती आपण जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये नक्कीच व्हेरिएशन आणि स्पीडमध्ये सुद्धा व्हेरिएशन नक्कीच पाहायला मिळते. पुढचा बॉल. इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. आपण पाहिलं तर फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव इथे अर्जित केली गेली. एका धावेनुसार आपण जर धावफलकाचा विचार केला, धावसंख्येला ते अर्थात 16 धावा. 16 धावा पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2चा खेळ आपण पाहताय. अजूनही षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. या 2 चेंडूवरतीच या सामन्याचं चित्र नक्कीच निर्भर असणार आहे. पुढचा बॉल आणि इथे हाफ ट्रॅकर चेंडू होता. प्रणव चेंडूवरती आलेत खरे, चांगलं कलेक्शन सुद्धा म्हणावं लागेल. एक धाव इथे पूर्ण. आज मात्र प्रणवच्या संघासाठी असलेली कमिटमेंट त्यांच्या माध्यमातून नक्कीच दिसून येते. कारण आपण पाहायला गेलं ची वेळ होती त्यावेळी मात्र एक तुफानी खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि आता क्षेत्ररक्षणाच्या वेळी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तब्बल 3 धावा तर नक्कीच वाचवल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूनं. सुरेख फटका, सुरेख फटका. इथे आपण क्लासिकल फटका पाहायला मिळाला. अर्थात सुशांतच्या बॅट मधून 4 धाव्यांसाठी चौकार. धावसंख्येला ते अर्थात 21. आता येणारे 6 चेंडू आणि तब्बल 16 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू 16 धावा. 16वा वरीचं धोक्याचं नक्कीच म्हटलं जातं. मात्र आता धोका कोणाच्या बाजूने असणार आहे, चिखलवाडी की कोपर्डे, हे पाहावं लागणार आहे. येणारे 6 चेंडू या सामन्यात चित्र आपल्यासमोर नक्कीच स्पष्ट करतील. चला, कोपर्डे संघाला विनंती असणार आहे, आपण ग्रुप मीटिंग करू नका, अधिकचा वेळ आपण घेऊ नका. अजूनही आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे आहेत. आपण सकाळी 11 वाजता जसं आम्हाला सहकार्य केलं तसं सहकार्य आताही कराल अशी अपेक्षा आहे. तर मैदानाच्या आतमध्ये सांघिक 3रं आणि वैयक्तिक पहिल्या श्रीगोंदी अर्थात गोलंदाज अभि आपल्याला पाहायला मिळतात. आता येणारे 6 चेंडू आणि तब्बल 16 धावांची आवश्यकता आहे. समीकरण थोडंसं अवघड आहे, थोडंसं सोपं सुद्धा आहे. मात्र क्रिकेट आहे, कधी कोण रंग बदले सांगता येत नाहीये. कारण हल्ली विश्वचषक बघितल्यानंतर प्रत्येक सामन्यावरचा विश्वास उडत चाललाय. कोण जिंकेल प्रेडिक्शन करणंच चुकीचं झालंय. त्यामुळे आता सुद्धा 6 चेंडू आणि 16 धावा म्हटलं की नक्कीच प्रेडिक्शन देणं थोडंसं नक्कीच चांगलं देणार आहे. चला, विनंती असणार आहे थोडंसं स्पीडअप करा. पहिलाच बॉल. पहिला चेंडू आणि 1 धाव इथे पूर्ण. आता येणारे 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. समीकरण हळूहळू चेंज होताना आपल्याला पाहायला मिळते. स्वतः आपण पाहताय रोहित थोडंसं मार्गदर्शन नक्कीच केलंय त्याने अभियांना. थोडं क्षेत्रक्षणामध्ये आपल्याला बदल होताना नक्कीच पाहायला मिळतोय. कारण आता येणारे 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक डॉट बॉल येथे चिखलवाडी संघाची आशा नक्कीच थोडी कमी करणार आहे, तर प्रत्येक डॉट बॉल येथे कोपर्डे संघाची आशा मात्र पल्लवित करणार आहे. आता काय घडणार ते येणारे 5 चेंडू आपल्या समोर नक्कीच सांगून जातील. पुढचा बॉल पुन्हा एकदा पंतांच्या डाव्या बाजूनं आणि येथे मात्र आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी. मी मागाशी म्हणालो प्रत्येक डॉट बॉल येथे चिखलवाडी संघाचं टेन्शन वाढवणार आहे आणि येथे मात्र अभिला माहिती आहे अशा मोक्याच्या क्षणी आपण कशी गोलंदाजी केली पाहिजे, कोणत्या लाईनवरती आपण
गोलंदाजी केली पाहिजे, कारण मित्रांनो अनुभव आहे, अनुभवाचा कस नक्कीच लागतो आणि अनुभवाचा पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये त्या अभि करताना पाहायला मिळतात. आता मात्र समीकरण थोडं चेंज झालंय. आता येणारे 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असणार आहे. 15 धावा आणि 4 चेंडू. स्ट्राईकला ते अर्थात सुशांत. सलामीला जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आता मात्र उडवलाय चेंडू हवेमध्ये आहे. फिल्डर डाऊन द बॉल आणि येथे मात्र कोणती चुकी नाही. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला. सुशांत बॅक टू द पवेलियन. डीजे आता मात्र आपण पाहताय सुशांत माघारीचं परतलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्थात इनॅट नंबर 3 चे खेळाडू सचिन आपल्याला पाहायला मिळतात. सचिन मैदानाच्या आतमध्ये आलेत. आता मात्र समीकरण थोडं चेंज जाते. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 15 धावा. 15 धावा आणि 3 चेंडू आणि इथे मात्र उडवलाय समोरच्या दिशेने. हवाई हल्ला 6 धावांसाठी षटकार. नहीं मंजिल की ओर, ये तो बस पन्ना था मेरे दोस्त, आगे पूरी किताब बाकी है. आणि येथे मात्र चुकी करताना पाहायला मिळतात गोलंदाज स्वतः अभि. आता मात्र समीकरण थोडं अजून चेंज झालंय. आता येणारे 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 8 धावा. 2 मोठे फटके आणि आता मात्र उडवलाय चेंडू जातोय मिड ऑनच्या दिशेला. 6 धावेसाठी हा गगनभेदी षटकार.